कार्यकर्ते आहोत, सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला स्नेह भोजनाला अजून अर्धा तास वेळ आहे। सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या सभागृहामध्ये येऊन थांबावं। भारत माता की आपला आवाज सीमेपर्यंत गेला पाहिजे। कंधार लोहा मतदारसंघ हा एक चळवळीचा मतदारसंघ आहे। भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की अहिल्यादेवी होळकर माता की। रसाळी स्नेह भोजनाच्या व भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व नवनिर्वाचित बूथ प्रमुख व बूथ समितीच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार अजितजी गोपचडे साहेब, ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोषरावजी हंबर्डे साहेब, महानगरचे अध्यक्ष आदरणीय आमदार अमरनाथ भाऊ राजूरकर साहेब, डॉक्टर उमरेकर साहेब, उपस्थित लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब, उपस्थित माधवरावजी उच्चकर, चित्राताई गोरे, उपस्थित या ठिकाणी प्रमुख देदास महाराज गीते, उपस्थित आमचे कंधार शहरचे मंडळ अध्यक्ष गंगाप्रसाद यनावर, मुखेड उत्तरचे माधवरावजी मुसळे, आमचे सहकारी मित्र लोहा दक्षिणचे चंद्रशेखर पाटील, लोहा उत्तरचे शरदचंद्र पवार, उपस्थित या ठिकाणी लोहा कंधार मतदारसंघातील सर्व 338 बूथ प्रमुख व बूथ समितीचे सर्व सदस्य, उपस्थित पत्रकार बांधव, या कंधार लोहा मतदारसंघातून जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, माता भगिनी, पत्रकार बांधव, कंधार लोहा मतदारसंघातील सर्व सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व चेअरमन, सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सदस्य, उपस्थित आमचे बंधू डॉक्टर सुनील धोंडगे, आमच्या धर्मपत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य संगीताताई धोंडगे, उपस्थित माता भगिनी, मित्र हो, आज गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कंधार लोहा मतदारसंघामध्ये चळवळीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम करत आहोत। रसाळीचं स्नेह भोजन आम्ही दरवर्षी आमच्या गावी पाचोटी येथे ठेवत होतो। आपण सर्वजण आमच्या स्नेह भोजनाला येत गेलात, आम्हाला आशीर्वाद देत गेलात आणि पेरणीच्या तोंडावर एक नवीन संदेश आपण त्या ठिकाणून घेऊन जात गेलात। आज या ठिकाणी भादरपुरा येथे ठेवण्याचं कारण म्हणजे गत 15 दिवसापासून निसर्गाने या ठिकाणी चालत असलेलं, उपस्थित या ठिकाणी आमचे सहकारी कंधार उत्तरचे मंडळ अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, उपस्थित भास्कर पाटील जोमेगावकर, मित्र हो, अनेक मान्यवर स्टेजमध्ये आहेत। मी सर्वांची माफी मागून या ठिकाणी आपला 12:30चा वेळ होता, वेळ झाल्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आपण या ठिकाणी रसाळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आमच्या गावाच्या ऐवजी या ठिकाणी आपल्या सर्वांची सोय व्हावी आणि हा भादरपुरा कंधार जवळचा भाग हा दोन्ही मतदारसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना येण्यासाठी सोयीचा ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी ठरवलं। मित्र हो, आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गत 4 महिन्याखाली प्रवेश केलो। तुम्हा सर्वांच्या साक्षीने जिल्ह्याचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर, अमरभाऊ राजूरकर यांच्या नेतृत्वावर, संतोषरावजी हंबर्डे, अजितजी गोपचडे साहेब यांच्या सर्व मान्यवरांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून देशामध्ये एक चांगलं नेतृत्व, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हा 3रा टर्म
भारताच्या जनतेला सातत्याने चांगली दिशा देऊन या ठिकाणी चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना, गोरगरीब जनतेला अगदी झोपड्यापासून महालापर्यंत मधल्या जनतेला न्याय देण्याचं काम, व्यापारी असो, युवक असो, शेतकरी असो, गोरगरीब जनतेला चांगल्या दिशेने घेऊन चालण्याचं एक नेतृत्व गेल्या 2014 पासून या ठिकाणी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशामध्ये काम करत आहेत, अमित शहा करत आहेत. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हा चांगल्या रीतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आपल्या मतदारसंघाला लागलेली कीड पुसता यावेळेस राहिली. दुर्दैव आहे तरी मी केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची साथ आपल्याला आहे. त्यामुळं कंधार मतदारसंघामध्ये यावेळेस 6 मंडळाची नियुक्ती झाली. माझी असेल, यन्नावर साहेबांची असेल, बालाजीराव पांडगळाची असेल, गजानन सावकारची असेल, शरद पवारची असेल, चंद्रशेखर पाटलांची असेल. एक तळमळीचे तुमचे प्रश्न आम्ही जिल्ह्यावर, महाराष्ट्र लेव्हलवर आम्ही घेऊन नक्कीच स्टेजवर जमलेल्या नेत्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून कंधार लोह्याचे प्रश्न आम्ही सोडवण्याशी सातत्यानं तुमच्या संपर्कात होतो. गत 2009 पासून आज 16 वर्ष झालं. तुम्ही मला या ठिकाणी 2 टर्म एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात मला या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी दिली. मी एकही दिवस 16 वर्ष झालं तुमच्या कुठल्याच प्रश्नाला कमी पडलो नाही आणि भविष्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या रचनेच्या श्रेय बोलण्याच्या माध्यमातून या ठिकाणून तुम्हाला आश्वासित करतो. तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. स्टेजवर बसलेले असे माणसं खंबीर आहेत आणि आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणारं नेतृत्व आहे. जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बघता आदरणीय चव्हाण साहेबांची आज 3री पिढी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. तर आपल्या कंधार लोहा मतदारसंघाचे प्रश्न कुठंच थांबणार नाहीत आणि तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न तर अजिबात थांबणार नाहीत. तुमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आमचे साही मंडळ अध्यक्ष, सक्षम जिल्हा अध्यक्ष साहेबांनी, अमरनाथ राजूरकर साहेबांनी आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी निवडलेले आहेत. एवढी या ठिकाणी मी आपल्याला गवाही देतो. आणि हा सत्कार सोहळा बूथ प्रमुख व बूथ समितीच्या कार्यकर्त्यांचा एवढ्यासाठी ठेवला की त्यांचा उत्साह वाढला पाहिजे. आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार, आदरणीय नरेंद्रभाई मोदींचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार तळागाळातील पोहोचण्याच्या उद्देशानं या ठिकाणी बूथ प्रमुख व बूथ समितीच्या कार्यकर्त्याला एकत्रित करून एक नवा पेरणीपूर्वीचा संदेश या ठिकाणी देण्याच्या माध्यमातून आपण रसायचं स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मित्रहो, वेळ भरपूर झाला, बरंच काही बोलायचे, पण येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय चव्हाण साहेब आम्हाला नेहमी सांगत आहेत की नेत्यांच्या निवडणुका संपल्या, पण आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवाभावाच्या निवडणुका या ठिकाणी येत्या काळात होणार आहेत. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका म्हणजे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या निवडणुका म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जो निवडून जातो तो सर्वसामान्य झोपडीपासून तो गोरगरिबाचे प्रश्न सोडविण्याचं काम जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या माध्यमातून होत असते. म्हणून या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये लागलेली कीड आहे, बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसं येत्या काळात भारतीय जनता पार्टीच्या विचारातून या ठिकाणी उभं टाकणार आहे. माझी सर्वांना आपल्याला विनंती आहे, आपण सतर्क राहून येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती असतील, भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माध्यमातून जर या ठिकाणी सत्तेत आल्या तर आपल्या कंधार लोहा मतदारसंघाचे प्रश्न अगदी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, संतोषरावजी हंबर्डे असतील, गोपछडे साहेब असतील, अमरभाऊ असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवायला आपले भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी ग्रामीण भागातल्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये येत्या काळामध्ये निवडून देण्याची अत्यंत निवांत गरज आहे. एवढाच या निमित्तानं मी संदेश देतो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख आणि समिती प्रमुखांना विनंती करतो, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका दिलाने या मतदारसंघामध्ये काम करण्याची गरज आहे. आम्ही सर्व स्टेजवरील उपस्थित मान्यवरांना मी गवाही देतो. आम्ही या ठिकाणचे साही मंडळ अध्यक्ष, आमचे 338 बूथ प्रमुख व सर्व 3030
भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि सदस्य नोंदणीतून आम्हाला 67,000चं टार्गेट होतं. या ठिकाणी आम्ही 57,000चं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. 47,000 ऑनलाईन व 10,000 ऑफलाईन मध्ये केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही. भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार आहोत एवढं या ठिकाणी मान्यवरांना गवाही देतो. उपस्थितामध्ये माझ्या तोंडून कोणाचं चुकी नाव घेण्याशी राहिला असेल तर आपण मोठ्या मनानं माफी मागताल. या कार्यक्रमाला बराच वेळ झालाय. काही मान्यवरांचा सत्कार झालाय, काही मान्यवरांचा आमच्या परिवाराच्या वतीनं सत्कार राहिला असेल तर स्नेहभोजन घेऊन सत्कार घेतल्याशिवाय या ठिकाणून कोणी जाऊ नये. आणि चुकून आमच्या काही आपली गैरसोय झाली असेल तर आपण क्षमा करताल असं या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक बार जोरात आवाज जाऊ द्या. आपल्या भारत मातेच्या सीमेवर आपल्या जवानांनी जे उन्हातानामध्ये पावसामध्ये आपल्याचं रक्षण करता करता बलिदान झाले त्याच्या नावाने एक बार जोरात आवाज होऊ द्या. भारत माता की वंदे वंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या आजच्या रसळीच्या कार्यक्रमाला आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण हे उपस्थितीत राहणार होते, पण त्यांच्या प्रकृतीला अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांनी अमर भाऊला आत्ताच फोन करून सांगितलंय की मी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी मी दूरध्वनीद्वारे या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करीन. मी अमर भाऊला विनंती करतो. हँडपे केला सर, आपण बोला म्हणलं सर. शुभेच्छा द्या आपण. हा बोला सर. त्या 2-3 दिवसाचं निमंत्रण आज उत्तर असायचं आणि माझी त्या आपल्या सर्वांसमोर आस्वाद देण्याची इच्छा मनापासून होती. पण काही कामानिमित्त मला मुंबईला यावं लागलं म्हणून मला आज सांगता आलं नाही. परंतु महानगराध्यक्ष अमर राजूरकर आहेत माझ्या प्रतिनिधी जे आहेत आणि खात्री आहे की बरेचसे तालुक्यातले दोन्ही तालुक्यातले बरेचसे लोक आज आपल्याकडे रसाळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या रसाळीतून करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि आगामी येणाऱ्या नगरपालिकांच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये रसाळीचा गोड आस्वाद आहे. त्याच पद्धतीने निवडणुकीमध्ये सुद्धा हे निकाल गोड असावे आणि आपल्या सर्वांच्या मेहनतीला फळ मिळावं अशा प्रकारची मला माझी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा. आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आपण साजरी करत आहोत. याही कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन तोही कार्यक्रम जो पक्षाने आपण सर्वांनी म्हणून मला म्हणून आम्ही घेतलेला आहे त्याही कार्यक्रम आपला यशस्वी करावा ही म्हणजे आपल्याला मनापासून विनंती आहे. आजच्या रसाळीच्या माध्यमातून एक गोड वातावरण या तालुक्यामध्ये विरोधकांनी नेहमी एकमेकांच्या विरोधात एकत्रित करण्याचं काम आणि एकमेकांना उणेवा दाखवण्याचं काम अशा प्रकारचे राजकारण या तालुक्यामध्ये प्रथा परंपरा पडली. या रसाळीतून एक गोड वातावरण नव्याने निर्माण करून गोडीचा संदेश आणि एकत्र येण्याचा संदेश या माध्यमातून यावा मिळावा आणि आपल्या सर्वांची एकजुटीचा ताकद राहणाऱ्या आगामी काळामध्ये की आपण कोणी विसरू नये मला आनंदाची या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. त्यामुळे आजच्या या रसाळीला माझ्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. आमचे मित्र आदरणीय विजय भाऊ धोंडगे, सुनील भाऊ धोंडगे, आमच्या भगिनी संगीताचे धोंडगे यांनी आयोजित केलेल्या या रसाळीच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय
डॉक्टर अजितजी गोपछडे, आपल्या या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोषरावजी अंबर्डे, डॉक्टर सचिनजी उमरेकर, आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस माधवरावजी उच्चेकर, लक्ष्मणरावजी ठक्करवाड, चित्राताई गोरे, आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कंधारचे मंडळाध्यक्ष बालाजीराव पांडागळे, शरदराव पाटील पवार, चंद्रसिंग पाटील सुरनर, त्याचबरोबर सर्व जमलेले या भागातील कंधार भागातील आलेले सर्व मंडळाचे अध्यक्ष, बूथ कमिटीचे अध्यक्ष, जमलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज आमचे मित्र विजयराव यांनी ऑपरेशन रसाळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आत्ताच आपल्याला आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. आणि त्या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहतात हे यावरून सिद्ध झालेलं आहे. भारतीय जनता पक्षानं हे वर्ष अहिल्याबाई होळकरांचं शताब्दी वर्ष आहे आणि तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत अहिल्याबाई होळकरांचे विचार केले पाहिजे, त्यांनी काय केलेलं कार्य समजलं पाहिजे. याकरता देशभर भारतीय जनता पक्ष अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करत आहे. आजही आपण इथं अहिल्याबाईंना अभिवादन केलं, वंदन केलं. उद्याही दक्षिण भाजप असो, उत्तर भाजप असो, नंतर शहर भाजप असो, तिघांतर्फे उद्या आपली अहिल्याबाई होळकरांची मोठी रॅली निघून त्यांना वंदन करण्यात येणार आहे. या प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहू. मित्रहो, रसाळीचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. बरोबर नांदेडला एक रसाळी होऊन गेली, अजूनही बऱ्याचशा रसाळीला आपल्या जायच्या कोकणच आहे आणि जास्तीत जास्त रसाळ्या आपल्याला कंधार आणि लोहा तालुक्यात करायचे. या मागं मोठं कारण आहे. काही लोक भाजपला धरून मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघालेले आहेत. पण अंबर्डे साहेब, तुम्ही एकदम शिक्षण मानला आणि 6च्या 6 मंडळ अध्यक्ष असे तगडे केले की आमच्या नांदेडपेक्षा नोंदणी जास्त या कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात झाली. ते चुकीचं नाही. आज कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 45,000च्या वर आपण सदस्य नोंदणी केलेला आहे. 45च्या दुप्पट जर आपण मतदान पकडलं, 45,000 आपले सक्रिय सदस्य आहेत. प्रत्येकाच्या घरी एक एक जरी म्हणलं, समजा 2 जरी मतं पकडले तर 90,000 मताचं पॉकेट हे भारतीय जनता पक्षाकडे तयार झालेलं आहे. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये 2029ला काय होईल हे कुणालाच माहित नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची तयारी 100% भाजपाकडे चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ही केलेली नोंदणी आहे. मित्रो, आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, गंगाप्रसादजी, कंधारची नगरपालिका आहे, लोह्याची नगरपालिका आहे, शरदराव, त्याचबरोबर आपल्या कंधार आणि लोहामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. पूर्णच्या पूर्ण जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर लुटणाऱ्या पाहिजे. याकरता आपण सर्वांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे. माझी तर या प्रसंगी गोपछडे साहेबांना विनंती राहील, तुम्ही खासदार आहात, तुम्ही बिलोली तालुक्यातून आहात, बिलोली ते पूर्ण आमदार आहे, त्या ठिकाणी जास्त जाण्यापेक्षा तुम्ही कंधार लोह्यामध्ये जास्त वेळ द्यावा आणि हा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ तुम्ही आपल्या पत्रात घ्यावा, दत्तक घ्यावा, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे काही सरपंच आहेत, नगरसेवक आहेत, नगर
पंचायत समितीचे आमचे सदस्य आहेत त्यांना काही ना काही तुमच्या माध्यमातून डीपीडीसी असो, आपली 2515 असो, जी योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्या माध्यमातून या आमच्या सरपंच बांधवांना आपण मदत करावी अशी मी आपल्याकडून आशा करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या येण्यापूर्वी आमच्या बालाजीरावने कार्यक्रम घेतला आणि सांगितले की कंधारकडे जास्त लक्ष द्या. काही लोक कंधारमध्ये भाजपला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. बालाजीराव त्या 6 जणांपैकी एक जण जर कमी उभारलं असतं, चंद्रसेनराव धोंडेराव तो कुठे एकदा कमी उभारलं असतं तर ह्या ठिकाणचा रिझल्ट वेगळा असता. लक्षात ठेवा. या लोकांना वाटायला की मी माझ्या जीवावर आलो, तुमच्या जीवावर आले नाही तुम्ही. हे 6 लोक अपक्ष उभारले, त्यांनी जर मतदान खाल्लं नसतं तर कदाचित तुम्ही हे आमदार झाले नसता. हे लक्षात प्रत्येकाने ठेवावं. आणि येणाऱ्या काळामध्ये विजयरावजी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या भागातल्या सर्व जागा आपल्या जिल्हा परिषदेच्या जिंकायच्या आहेत. कुणी आपल्याला काही म्हणू द्या, आपण आपलं काम करत राहू आणि चांगल्या पद्धतीनं बूथ लेवलला काम करू. एवढंच या प्रसंगी बोलतो. विजयरावजी धोंडगे, सुजयरावजी धोंडगे आमच्या भगिनी, त्या तिघांनाही मी या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.